एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। जॉब न्यूज हुर्रे। देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचे सूत्र। फेब्रुवारी पासून अंमलबजावणी सुरू होणार अशी बातमी पुढे येत आहे। त्याबाबतची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो आता कामाचा आठवडा 6 किंवा 5 दिवसाचा नव्हे तर अवघ्या 4 दिवसांचा कर्मचारी वर्गांमध्ये आनंदाची लाट। पहा कुठे लागू झालंय अनोखे सूत्र। मित्रांनो नोकरीच्या ठिकाणी आठवड्याभरामध्ये तुम्ही अमुक तास काम करणं अपेक्षित असल्याचा उल्लेख अनेकदा नोकरीवर रुजू होताना हाती दिल्या जाणाऱ्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये केलेला असतो। अनेकदा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या हक्काचं उल्लंघन संस्थांकडून करण्यात येतं, जिथं कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या सुट्ट्या नाकारत त्यांच्या कामाचा वाजवीपेक्षा जास्त भार लादला जातो। पण काही संस्था किंबहुना काही देश मात्र या विचारसरणीलाच शह देताना दिसत आहे, ज्यामुळं बहुचर्चित असा 4 आठवड्यांचा कार्यालयीन आठवडा लागू करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो। 4 दिवसाचं काम आणि 3 दिवसाची सुट्टी म्हणजे क्या बात आहे अशा विचारानं तुम्ही हरळून गेला असाल ना। खरं तर ही आनंदाची बाब आहे, पण भारतासाठी नव्हे, कारण हे सूत्र लागू झाले आहे जर्मनीमध्ये। कोरोना काळानंतर जिथं अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जी सुविधा देणं बंद करत नोकरीवर रुजू होण्याचे आदेश दिले असताना जर्मनी मात्र कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं विचार करताना दिसत आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासूनच अर्थात 1 फेब्रुवारी 2024 पासून पुढच्या 6 महिन्यांसाठी प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक तत्वावर जर्मनीमध्ये 4 दिवसाचा कार्यालयीन आठवडा लागू करण्यात येणार आहे। निपुण कर्मचाऱ्यांचा अभाव, आर्थिक मंदी आणि तत्सम आर्थिक आव्हानांचा सामना करणाऱ्या या राष्ट्रांकडून सध्या 4 दिवसाचा कार्यालयीन आठवडा लागू करत कर्मचाऱ्यांच्या सुदृढतेसह त्यांच्या समाधानाकडे, आनंदाकडे लक्ष देत आणि त्यांना त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीनं भर देण्यासाठी म्हणून तेथील कामगार संघटनांच्या सल्ल्यानंतर हे नवे सूत्र लागू करण्यात आले आहे। मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।